बातमी आहे श्री क्षेत्र ओझर येथून। आज दिनांक 25 जानेवारी 2023 रोजी भाद्रपद शुद्ध चतुर्थी श्री गणेश जयंती सोहळा श्री क्षेत्र ओझर या ठिकाणी गणेश भक्तांच्या उपस्थितीत अतिशय मंगलमय वातावरणात संपन्न झाला। श्री गणेश जयंती निमित्ताने विघ्नहरास सुवर्ण अलंकार परिधान करण्यात आले होते। तसेच उद्या आपला प्रजासत्ताक दिन असल्याने तिरंगा ध्वज देखील बाप्पांच्या बाजूला ठेवण्यात आला होता। बाप्पांच्या आवडीचे 2100 मोदक व हिंदू धर्म संस्कृतीत पवित्र मानले जाणारे 4ही वेद बाप्पांपुढे ठेवण्यात आले होते। गणेश जयंती निमित्ताने हरिभक्तपरायण गणेश महाराज वाघमारे यांचे गणेश जन्माचे सुश्राव्य असे कीर्तन यावेळी संपन्न झाले। फुलांची उधळण होत मोरया विघ्नहर्ता बाप्पाचा जयघोष होत हजारो गणेश भक्तांच्या उपस्थितीत दुपारी 12:55 गणेश जन्म संपन्न झाला। संपूर्ण मंदिर परिसर फुलांनी सजवण्यात आला होता, त्यामुळे एक प्रसन्न वातावरण या ठिकाणी पाहायला मिळाले। विघ्नहर देवस्थान ट्रस्टचे विद्यमान अध्यक्ष गणेश भाऊ कवडे व त्यांच्या संपूर्ण टीमचे योग्य नियोजन व व्यवस्थापन व ओझर गावचे ग्रामस्थ या सर्वांच्या सहकार्याने आलेल्या सर्व गणेश भक्तांना गणरायाचे काही मिनिटात दर्शन या ठिकाणी होत होते। बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून गणेश भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। देवस्थान ट्रस्ट मार्फत सर्व गणेश भक्तांना खिचडी, शुद्ध पिण्याचे पाणी व प्रसादाचे वाटप यावेळी करण्यात आले। अखंड हरिनाम सप्ताह, श्रींची आरती, गणेश पुराण, पारायण पोथी वाचन, तुकाराम गाथेवरील भजन, द्वार यात्रा, धूप आरती, छबिना व श्रींची पालखी मिरवणूक इत्यादी अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आज मंगलमय वातावरणात पार पडले। पहाटे 5 ते रात्री 11 पर्यंत हजारो भाविकांनी बाप्पांचे दर्शन घेतले। याच बातमीचा प्रत्यक्षदर्शी आढावा घेतलाय आमचे ओझर प्रतिनिधी मंगेश शेळके यांनी। नमस्कार, मी विश्वस्त मंगेश रघुनाथ मांडे, श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट, श्री क्षेत्र ओझर। आज 25 जानेवारी गणेश जयंती। गणेश जयंतीच्या शुभ मुहूर्तावर सकाळी बरोबर पहाटे 5 वाजता श्रींचा अभिषेक करून मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले। त्यानंतर 7:30 वाजता गणेशाची महाआरती झाली। यात 5 यजमानांनी भाग घेतला होता। अतिशय सुंदर असा प्रकल्प विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गणेश भाऊ कवडे यांच्या संकल्पनेतून हा चालू झालेला आहे। त्यासाठी भाविकांचा उदंड असा प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे। बरोबर 8 वाजता पोथीवाचन झाले। त्यानंतर अशी परंपरा आहे, पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर या ठिकाणी गणपती बाप्पा आपल्या बहिणींना आणायलासाठी जात असतात। 3 याला आम्ही द्वारयात्रा म्हणतो। 3 द्वारयात्रा संपन्न झाल्या व आज 4थी द्वारयात्रा आमराई ओझर या ठिकाणी बरोबर मंदिरातून 9:30 वाजता पालखीचं प्रस्थान झालं व गणपती बाप्पा आपल्या बहिणीला घेऊन 12 वाजता मंदिरात पालखीचा प्रवेश झाला। त्यानंतर हरिभक्त परायण आमचे ओझर भूषण गणेश महाराज वाघमारे यांचं गणेश जन्माचं कीर्तन झालं। त्यानंतर मोरया गोसावी यांची पदे झाली व 12:51 गणेश जन्म या ठिकाणी संपन्न झाला। हजारो भाविकांनी या गणेश जन्माच्या या अतिशय मंगलमय प्रसंगाचा या ठिकाणी आस्वाद घेत फुलांची उधळण करत या ठिकाणी हा गणेश जन्म या ठिकाणी संपन्न झाला। अतिशय भव्य असे प्रकल्प श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टने यापुढील काळात हाती घेतलेले आहेत। या ठिकाणी जे भाविक येतात यांचं आमच्याकडून योग्य अशी सेवा व्हावी असं विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टचा मानस आहे। श्री गणपती बाप्पाची जयंती या निमित्त सर्व भाविक भक्तांना, पंचक्रोशीतील भाविक भक्तांना विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट व समस्त ग्रामस्थ मंडळी ओझर यांच्यासाठी शुभेच्छा देतो। धन्यवाद। लहान असल्यापासून म्हणजे शालेय जीवनात असल्यापासून दरवर्षी नियमितपणे आईबरोबर आणि इतर कुटुंबियांबरोबर गणेश चतुर्थीला विघ्नहराच्या दर्शनासाठी येत असतो आणि इथं आल्यानंतर अतिशय प्रसन्न वातावरण असतं आणि एक वेगळ्या प्रकारचे व्हायब्रेशन शरीरात तयार होतात। आणि त्याच्यानंतर मी ज्यावेळी वैद्यकीय शिक्षण घेतलं त्यावेळी मी इतकी श्रद्धा असल्यामुळे माझ्या हॉस्पिटलचं नावही विघ्नहर नर्सिंग होम ठेवलं आणि अशा पद्धतीनं माझी नियमितपणे विघ्नहराला दर्शनाला येण्याची परंपरा चालूच आहे। आणि या विघ्नहर देवस्थान ट्रस्टने
माझे स्नेही वसंतराव पोकर अध्यक्ष असल्यापासून त्यांनी एक चांगला पाया घालून दिला आणि एक चांगल्या सोयीसुविधा इथं येणाऱ्या भाविकांसाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर ते अनेक अध्यक्ष बी मांडे इतर जे असतील त्यांनीसुद्धा अनेक चांगले उपक्रम इथं राबवले आणि या परिसरात एक चांगलं भक्तभवन भाविकांसाठी उभं केलेलं आहे. बोटिंगची व्यवस्था आहे, रस्ते चांगले केलेले आहेत आणि अनेक धार्मिक कार्यक्रम इथं नियमितपणे चालू असतात. ओझर गावचे विघ्नेश्वराचं मंदिर अतिप्राचीन आहे आणि माझे मिस्टर वसंतराव पोखरकर हे 1995 साली 90 ते 95च्या दरम्यान हे अध्यक्ष होते. त्यावेळी त्यांनी जे काही गणपती मंदिराचं जे काही अजून वृद्धिंगत व्हावी इथली पद्धत किंवा अजून गावातली काही सुधारणा व्हावी यासाठी जो पाया घालून दिला तो पुढील अध्यक्षांनी पूर्ण करण्याचं काम आजपर्यंत चालू आहे आणि आज अविरतपणे या मंदिरामध्ये सप्ताह पण त्याच पद्धतीने आणि उत्साहात चालू असतो. आम्ही पुणे येथे राहत असून आम्ही प्रत्येक 6 महिन्याच्या चतुर्थीला आवर्जून 2 दिवस इथे हजेरी लावत असतो आणि सगळ्या संपूर्ण धार्मिक उत्साहात सहभाग घेत असतो. आणि अष्टविनायक ट्रस्टने जी हेलिकॉप्टर वारी चालू केली त्यात आम्ही प्रथम प्रवासी होण्याचा मान आम्हाला ट्रस्टने दिला. आमच्याबरोबर डॉक्टर सदानंद राहुल सपत्नीक आणि आम्ही दोघे आणि ट्रस्टचे माजी अध्यक्ष श्री मांडे साहेब यांनी हा मान मिळवला आणि ती वारी पूर्ण झाली आणि आम्हाला कृतार्थ झाल्यासारखं वाटलं. विघ्नेश्वराय वरदाय सुरप्रियाय लंबोधराय सकलाय जगद्विताय नागाननाय श्रुतियज्ञ विभूषिताय गौरीसुताय गरणाथ नमो नमस्ते. अत्यंत मंगलमय अशा वातावरणामध्ये श्री गजाननाचा जन्मोत्सव सोहळा श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट समस्त ग्रामस्थ मंडळी ओझर यांच्या उत्तम अशा मार्गदर्शनाने प्रातस्पणे वैकुंठवासी कोंडाजी बाबा डेरे, प्रातस्पणे वैकुंठवासी विठ्ठल बाबा मांडे यांच्या आशीर्वादाने, यांच्या कृपाप्रसादाने चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहाचं सुंदर असं नियोजन आदरणीय बी अण्णा मांडे तथा भवनांना विठ्ठल बाबा मांडे यांच्या सहयोगाने, यांच्या उत्तम अशा दानशूर नेतृत्वाने हा नामयज्ञ सोहळा अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आज महाराष्ट्रात आणि जगामध्ये त्याचं नाव गाजतंय. त्यामध्ये नानांचा किंवा अण्णांचा अत्यंत उत्तम असा सहभाग आणि त्या सहभागातून त्याचं उत्तम असं दातृत्व, त्या दातृत्वाने या कार्यक्रमाला आलेली शोभा, प्रत्येक कीर्तनकाराचं मानधन, समाजासाठी लागणारा खर्च, गोरगरिबांसाठी सातत्याने मदत, आमचे देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष आदरणीय बी अण्णा मांडे हे सातत्याने या ठिकाणी करत असतात. या वास्तूला, या विघ्नहराला पौराणिक लाभलेला वारसा अगदी वेदांतापासून तर वेदांच्या ऋग्वेदामध्ये, यजुर्वेदामध्ये, अथर्ववेदामध्ये गजाननाचं जे वर्णन आले त्यानुसार असलेलं या ठिकाणचं पौराणिक मंदिर आणि या मंदिराचा पहिला जीर्णोद्धार जो केला तो पेशव्यांमधले पहिले बाजीराव पेशवा यांनी उत्तरेचा प्रवास करताना या ठिकाणी या मंदिराचं जीर्णोद्धाराचं काम त्यांनी केलं आणि त्यानंतर या मंदिराच्या कार्याला समस्त ग्रामस्थ मंडळी, पुरोहित मंडळी, देवब्राह्मण मंडळी, जोशी परिवार आणि येथील ग्रामस्थांनी हे श्रद्धास्थान अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये याचं नाव होत आहे. ते केवळ समस्त ग्रामस्थ मंडळींचा उत्तम असलेला सहभाग, त्यांचं असलेलं मार्गदर्शन, त्यामुळे या ठिकाणची असलेली भव्यता आणि समाजाची असलेली श्रद्धा, त्यामुळे गजाननाचा हा उत्सव अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये होतो. याचा आम्हाला स्वाभिमान आहे, अभिमान आहे. ह्या सप्ताहाला जेव्हा मांडेबाबांनी याच्या अगोदर जे कार्यक्रम केला मी सांगतो की जेव्हा अणसवाई कवडे होते त्यांच्या समोर कार्यक्रम केला आणि ठाकुराची द्वारी या बाबांनी प्रथम अशा प्रकारे कीर्तन केलं मांडेबाबांनी. तर सांगायचं तात्पर्य आम्ही NRCमध्ये कामाला होतो, त्या ठिकाणी आम्ही रजा काढून या कार्यक्रमाला येत होतो. 1976-77 पासून तर जोपर्यंत इथं हालत चालत होतो तोपर्यंत येत होतो. आता यानंतर आळंदीला मी साखरे महाराजांचं अध्ययन करतो. आता माझं अध्ययन पूर्ण झाले आणि प्रस्थांतरी झाली ब्रह्मसूत्र, उपनिषद आणि अशा प्रकारे गीता याचासुद्धा माझा अभ्यास झालेला आहे हिंदीमध्ये आणि पूर्ण अशा प्रकारे किती हजार अभंग पाठ आहे हे मला माहीत नाही, पण आजही अभंग जसे आमचे अण्णा म्हणले मांडे ते मी एक अभंग म्हणणारच आहे. पण याचं उत्कर्ष प्रत्येकाने यापूर्वीचे प्रगती सांगितले आहे की त्यात काय जाणार नाही. वारकऱ्याचा माझा
आणि कीर्तन केली, प्रवचन केली, परंतु या गावचा आम्हाला स्वाभिमान वाटतो. पडे हे रूप गोजिरे सगोन पाहता लोचन सुखावले. आता दृष्टी पुढे ऐसा चतुर आहे जो मी तुझ पाहे पांडुरंगा. लाचावले मन लागली शे गोडी ते जीवे न सोडी ऐसे झाले. आता दृष्टी पुढे ऐसा चतुर आहे, आता दृष्टी पुढे ऐसा चतुर आहे, आता दृष्टी पुढे ऐसा चतुर आहे जो मी तुझ पाहे पांडुरंग.